नमस्कार मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करतोय. त्यातला हा दुसरा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण शेअर्स आणि बोनस शेअर्स ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्स आपण समजून घेणार आहोत. कंपनी बोनस कधी देते, कुठली कंपनी बोनस देते, बोनस देण्यासाठी कुठले रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत, कंपनीकडे प्रॉफिटचं प्रमाण किती असेल, ह्या सर्व गोष्टी आपण याच्यात बघणार आहोत. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा मराठी माणसांच्या नॉलेजसाठी आपण बनवलेला आहे. त्याचा एकच उद्देश आहे की शेअर मार्केटचे जे टर्म्स आहेत त्या टर्म्स आपल्या सर्वसामान्य मराठी माणसाला माहिती व्हाव्यात, याच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय. ॲक्च्युली बोनस शेअर्स म्हणजे काय, किंवा कंपनीचं जे शेअर कॅपिटल असतं म्हणजे टोटल कॅपिटल ऑफ द कंपनीचं जे कॅपिटल आहे is divided into a number of unit of equal value, त्याला शेअर्स म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कंपनीचं कॅपिटल 1,00,000 रुपये आहे. कंपनीचं कॅपिटल किती आहे? 1,00,000 रुपये. आणि जर एका शेअरची व्हॅल्यू जर 100 रुपये असेल, म्हणजे 1,00,000/100, 1,00,000 भागिले 100 जर केले तर तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स येतील. म्हणजे नंबर ऑफ भाग किंवा युनिट्स म्हणता येईल त्याला. म्हणजे 1,00,000 कॅपिटल आहे, भांडवल, आणि एका कॅपिटलची किंवा एका युनिटची व्हॅल्यू जर 100 रुपये घेतली आपण तर किती शेअर्स येतील? 1,000 शेअर्स येतील. म्हणजे 1,000 कंपनीचे शेअर्स आहेत किंवा त्या शेअरचे थोडक्यात युनिट्स म्हणता येईल. किंवा और 2,000 शेअर्स ऑफ ₹50 इच, म्हणजे 1,00,000 डिवायडेड बाय 50 जरी केलं, एका शेअरची व्हॅल्यू सपोज 50 रुपये आहे, मग 1,00,000/50 तर किती शेअर्स येतील? 2,000 शेअर्स येतील. म्हणजे हे शेअर्स कंपनी काय करते? मार्केटमध्ये विकते. हे जे शेअर्स आहेत मग आपण ते बघतो की यात वेगवेगळ्या टाईपचे शेअर्स असतात. प्रेफरन्स शेअर्स आहेत, इक्विटी शेअर्स असतात, बोनस शेअर्स असतात. तर याच्यामध्ये आपण मेन हे बघणार आहोत की जे आपण शेअर्स विकत घेतो किंवा विकतो. आता शेअर्स विकत घेताना किंवा विकताना जे अकाउंट थ्रू, त्याला आपण डीमॅट म्हणतो. पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर जे शेअर्स आपण विकत घेतोय त्या शेअर्सवरती कंपनी आपल्याला काय करते? डिव्हिडंड देते. म्हणजे कंपनीला जो प्रॉफिट मिळतोय, नेट प्रॉफिट मेड बाय द कंपनी एव्हरी इयर इज सर्टेन फ्रॉम इट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेड ॲट द एंड ऑफ द इयर. वर्षाच्या शेवटी जो काही प्रॉफिट होईल तो प्रॉफिट हा शेअर होल्डरला लाभांश म्हणून दिला जातो. लाभांश म्हणजे काय? डिव्हिडंड. म्हणजे आउट ऑफ द नेट प्रॉफिट्स डिव्हिडंड ॲट अ स्पेसिफाईड रेट इज पेड ऑन शेअर्स. म्हणजे जो डिव्हिडंड आहे तो पर्सेंटेजमध्ये किंवा जो काही कंपनीला प्रॉफिट झाला असेल तो प्रॉफिट कंपनी त्यांच्या शेअर होल्डर्सला, शेअर होल्डर्स म्हणजे भागधारक, ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स आहेत ते शेअर होल्डर्स, त्या शेअर होल्डरला कंपनी काय करते? डिव्हिडंड देते. बरं, कंपनी फक्त डिव्हिडंडच देते का? नाही. जर कंपनीला मोठ्या प्रमाणावरती जर प्रॉफिट झाला असेल तर कंपनी डिव्हिडंड बरोबरच कंपनी काय करते? बोनस शेअर्स सुद्धा देते. बोनस शेअर्स म्हणजे काय? की इट इज अ फ्री शेअर्स टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. कंपनीचे जे अगोदरचे शेअर होल्डर्स आहेत त्या शेअर होल्डरला कंपनी काय करते? बोनस शेअर्स देते. म्हणजे व्हेन द रिझर्व ऑफ द कंपनी ग्रो व्हेरी बिग, the company may convert its reserve
into the working capital by issue of shares. मग हे शेअर्स कसे दिले जातात? फ्री ऑफ कॉस्ट टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात. म्हणजे समजा असा रेशो असेल बोनसचा 2:1, म्हणजे ज्यांच्याकडे 2 शेअर्स आहेत त्यांना कंपनी एक काय करते? बोनस शेअर्स देते. म्हणजे फ्री शेअर्स 2:1 असेल किंवा 1:1 असेल. 1:1 म्हणजे ज्यांच्याकडे 1 शेअर्स आहेत कंपनी त्यांना दुसरा अजून 1 शेअर्स फ्रीमध्ये देते. त्याला बोनस शेअर्स म्हणतो आपण. म्हणजे बोनस शेअर्स देण्यासाठी कंपनीकडे पुरेशा प्रमाणात प्रॉफिट पाहिजेत. म्हणजे समटाइम्स अ कंपनी रिवॉर्ड्स इट्स शेअर होल्डर्स बाय इश्यूइंग फ्री शेअर्स टू देम इन प्रपोर्शन ऑफ द शेअर्स हेड बाय देम. शेअर होल्डरने जेवढे शेअर्स घेतले असतील त्या प्रपोर्शनमध्ये, त्या प्रमाणात कंपनी काय करते? त्यांना बोनस शेअर्स देते. दी शेअर्स आर कॉल्ड बोनस शेअर्स. म्हणजे ते जे शेअर्स आहेत ते बोनस शेअर्स आहेत किंवा ते फ्री शेअर्स आहेत. परंतु बोनस शेअर्स देण्यासाठी आपल्याकडे अगोदरचे शेअर्स पाहिजेत. म्हणजे जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत त्यांनाच कंपनी काय करते? बोनस शेअर्स देते. आता बोनस शेअर्स देण्यासाठी कंपनीकडे काय? सफिशियंट प्रॉफिट पाहिजेत. आता बोनस शेअर्सचे फायदे काय आहेत? कशासाठी कंपनी बोनस शेअर्स देते? म्हणजे शेअर होल्डर्स गेट बॅक देअर अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट इन द स्पेस ऑफ शेअर्स. कंपनी शेअर होल्डरला इनडायरेक्टली प्रॉफिटच देत असते. बोनस शेअर्स म्हणजे फक्त डिव्हिडंड किंवा प्रॉफिट देण्याच्या ऐवजी काय करते कंपनी? शेअर होल्डरला बोनस देते. शेअर होल्डर्स गेट बॅक देअर अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट. जो कंपनीचा अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट आहे तो कंपनी काय करते? शेअर होल्डरला बोनसच्या स्वरूपात वाटते. म्हणजेच काय की कंपनीचं जे कॅपिटल आहे ते बोनस शेअर्समुळे काय होतं? कंपनीचं कॅपिटल इन्क्रीज होतं. कंपनीचं कॅपिटल, कंपनीचं भाग भांडवल हे मोठ्या प्रमाणावरती वाढतं. म्हणजेच काय? कंपनीकडे जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट दॅट प्रॉफिट इज कन्व्हर्टेड इन टू शेअर्स. तो प्रॉफिट कंपनी काय करते? शेअर्समध्ये कन्व्हर्ट करते. म्हणजेच काय? कंपनी कॅन कीप इट्स शेअर होल्डर्स हॅपी विदाउट impairing the financial position and liquidity of the company. कंपनी काय करते? शेअर होल्डरला हॅपी ठेवते, आनंदी ठेवण्यासाठी कंपनी काय करते? शेअर होल्डरला बोनस शेअर्स देते फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यामुळे काय होते की शेअर होल्डरचा कंपनीवरती विश्वास तयार होतो. मोठ्या प्रमाणावरती कंपनीवरती विश्वास तयार होतो. कंपनीचे शेअर होल्डर्स किंवा कंपनीचा बोनस शेअर्स दिल्यामुळे काय होते? कंपनीचे शेअरची प्राइस वाढण्यास मदत होते. म्हणजे मार्केटमध्ये कंपनीचे जे प्राइसेस आहेत शेअर्स प्राइस, ती जर कंपनीने बोनस दिला तर त्याचा इम्पॅक्ट कंपनीच्या शेअर्सवरती होतो, प्राइसवरती होतो. म्हणून कंपनी बोनस पण देते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोनस हा जो आहे तो कंपनीच्या वर्किंग कॅपिटलवरती पण इफेक्ट करतो. वर्किंग कॅपिटल म्हणजे कंपनीचं जे भाग भांडवल आहे, कंपनीचं खेळतं भांडवल, त्याच्यावरती कंपनीचा बोनसचा पण इफेक्ट होतो. इन ऑर्डर टू अवॉइड द आउटफ्लो ऑफ कॅश फ्रॉम द बिझनेस अँड ॲट द सेम टाइम टू सॅटिस्फाय द शेअर होल्डर्स, कंपनी मे रिसॉर्ट टू इश्यूइंग बोनस शेअर्स टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स by adopting the guidelines given by the government किंवा सेबी. सेबीच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो करूनच कंपनीला बोनस शेअर्स देता येतो. थोडक्यात काय? बोनस म्हणजे हा फ्री शेअर्स आहे. कोणासाठी? टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत त्या एक्झिस्टिंग शेअर होल्डरला कंपनी फ्री ऑफ कॉस्ट बोनस देते. बोनस कधी देते? कंपनीला सफिशियंट प्रॉफिट असेल तर. तो प्रॉफिट्स कंपनी इनडायरेक्टली शेअर होल्डरला बोनसच्या रूपाने देते, म्हणजे शेअरच्या रूपाने देते. त्याच्यामुळे कंपनीला काय होते? कंपनीचं कॅपिटल मोठ्या प्रमाणावरती इन्क्रीज होतं.
It will increase the number of shares in the hands of existing shareholders without any extra payment. शेअरहोल्डर्सला बोनस शेअर्स मिळाल्यामुळे काय झालं, त्यांना परत पेमेंट करायची, एक्स्ट्रा पेमेंटची गरज नाही ना, त्यांना फ्रीमध्ये मिळाले. जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट शेअर्स मिळालेत, बोनस शेअर्स. दस इट विल इन्क्रीज द मार्केटेबिलिटी ऑफ शेअर्स. त्याच्यामुळे काय होतं, शेअरचं मार्केट वाढतं. शेअरच्या ज्या प्राइसेस आहेत शेअर मार्केटमध्ये, त्या प्राइसेस कंपनीच्या काय होतात, इन्क्रीज होतात. परंतु हे झाले आता बेनिफिट्स. परंतु शेअर्स दिल्यामुळे काय होते, बोनस शेअर्समुळे कधी कधी अशी पण परिस्थिती होते. इट विल एनकरेज स्पेक्युलेटिव्ह डिलिंग्स इन द कंपनी शेअर्स. कंपनीच्या शेअर्समध्ये बोनसमुळे कदाचित कधी कधी स्पेक्युलेटिव्ह डिलिंग्स तयार होते. म्हणजे आपल्याला स्पेक्युलेटिव्ह किंवा नोशनल ह्या पद्धतीचे डिलिंग्स तयार होतात. म्हणजे जे बोनस शेअर्स दिल्यामुळे कंपनीच्या काही शेअरच्या प्राइसेस ह्या नोशनल पद्धतीने वाढवल्या जातात. म्हणजे समजा एखाद्या शेअरची किंमत 100 रुपये, कंपनीने बोनस दिला तर त्या शेअरची प्राइस 150-200 रुपये होते. म्हणजे हा काय झाला, स्पेक्युलेटिव्ह प्राइस झाली, स्पेक्युलेटिव्ह वाढली. म्हणजे थोडक्यात कंपनीला बोनस देण्यासाठी कंपनीचे ज्या गाईडलाईन्स आहेत, प्रायर अप्रुव्हल ऑफ द सेबी मस्ट बी ऑब्टेन बिफोर द इश्यू ऑफ बोनस शेअर्स. बोनस शेअर्स देण्यासाठी त्याच्यासाठी कंपनीला काय करावं लागेल, सेबीचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. ज्या काही प्रोसिजर आहे बोनस इश्यू करण्यासाठी, त्या बोनस इश्यू करण्यासाठी सेबीच्या गाईडलाईन्स खूप महत्त्वाच्या असतात, किंवा कंपनीच्या ज्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात. थोडक्यात काय मित्रांनो,